खरोखरच भारतातील काही ड्रायव्हरांचं आपण कौतुक केलं पाहिजे। केरळमधील अशीच एक घटना समोर आलेली आहे। ही घटना काय आहे पहा। चॅनलवरती नवीन असाल तर मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। थ्रिसूर ते कोझिकोडला जात असताना ही संपूर्ण घटना घडलेली आहे। थ्रिसूरहून कोझिकोडला जाणाऱ्या बसमध्ये एका महिलेने मुलीला जन्म दिला। 37 वर्षीय महिलेला बाळाची सुखरूप प्रसूती करण्यासाठी वाहतूक कर्मचारी, डॉक्टर आणि स्थानिकांनी वेळेवर मदत केली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बसमध्ये ड्रायव्हर आहे त्याचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे, कारण की त्याने वेळेवर बस आणलेली आहे। या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये वैद्यकीय कर्मचारी बसमध्ये महिलेची प्रसूती करताना दिसत आहेत। यात एक परिचारिका नवजात मुलासह बसच्या बाहेर येते। हे पाहून तेथील सर्वच कर्मचाऱ्यांना आनंद होतो। प्राप्त माहितीनुसार बसने काही अंतर प्रवास करून पेरामंगलम परिसर ओलांडल्यानंतर महिलेला तीव्र प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या। माहिती मिळताच बस चालकाने तातडीने फोन घेतला आणि वाहतूक त्रिशूरच्या दिशेने बस पळवली। बस कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी त्रिशूरमधील आमला हॉस्पिटललाही अलर्ट केलं। रुग्णालयात पोहोचल्यावर डॉक्टरांनी महिलेला वॉर्डमध्ये नेण्यात वेळ घालवला नाही। बसमध्येच आवश्यक प्रक्रिया पार पाडली। प्रसूतीनंतर आई आणि मुलीला नंतर पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या अहवालात असे म्हटले आहे की त्यांना प्रसूती दरम्यान कोणतीही समस्या उद्भवली नाही। आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर आणि चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे। अशाच प्रकारची मदत आपण एकमेकांना केली पाहिजे। यामध्ये बस ड्रायव्हरचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे। त्याचबरोबर डॉक्टरांनी वेळ वाया न घालवता थेट बसमध्येच प्रसूती केली तेव्हा त्यांचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे। सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता।